26 मार्चपासून मेष, कर्क व सिंह या 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू. शुक्र देईल छप्परफाड पैसा. नोकरी व्यवसायात होणार प्रचंड भरभराट. नमस्कार मित्रांनो, 26 मार्चपासून काही राशींसाठी अत्यंत अनुकूल आणि भाग्यवान काळ सुरू होण्याची चिन्हे आहेत. ग्रहांची बदलती स्थिती, त्यांचे संक्रमण आणि त्यांच्या दृष्टीचा परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. विशेषतः ऐश्वर्य, सौंदर्य, आनंद, प्रेम, भौतिक सुखसंपत्ती आणि आर्थिक समृद्धीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह जेव्हा अनुकूल स्थितीत येतो तेव्हा अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. 26 मार्चपासून शुक्राच्या कृपेने काही राशींच्या जीवनात अचानक सकारात्मक घडामोडी घडू शकतात. विशेषतः मेष, कर्क आणि सिंह या 3 राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जात आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीचे संकेत मिळू शकतात. काही लोकांच्या जीवनात तर अक्षरशः सुवर्णकाळ सुरू झाल्यासारखे वाटू शकते. मेहनतीला योग्य फळ मिळण्याची वेळ येऊ शकते आणि दीर्घकाळापासून अडलेली कामे मार्गी लागू शकतात. आता आपण सविस्तर पाहूया की या 3 राशींसाठी हा काळ कसा असू शकतो. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरू शकतो. गेल्या काही काळात ज्या अडचणी, अडथळे किंवा तणाव तुम्ही अनुभवत होता त्यातून हळूहळू बाहेर पडण्याची शक्यता आहे. ग्रहांची अनुकूलता वाढल्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय अधिक परिणामकारक ठरू शकतात. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असू शकतो. तुमच्या मेहनतीची दखल वरिष्ठांकडून घेतली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि योजनांना मान्यता मिळू शकते. काही लोकांना पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, मोठे व्यवहार होणे किंवा व्यवसायाचा विस्तार होणे अशा सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याचेही योग काही लोकांच्या कुंडलीत दिसू शकतात. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने देखील हा काळ आनंददायी ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समज वाढेल. काही लोकांच्या घरी शुभकार्य किंवा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. घर, वाहन किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी देखील मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ चांगला राहू शकतो. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्हाला अधिक ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. मात्र नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ठेवणे महत्त्वाचे आहे. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ नशिबाची साथ घेऊन येऊ शकतो. गेल्या काही काळात जे प्रश्न किंवा अडचणी तुम्हाला त्रास देत होते त्यांचे निराकरण हळूहळू होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि समाधान वाढू शकते. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असू शकतो. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होऊ शकतात. तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तुमची प्रतिष्ठाही वाढू शकते. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा परदेशात काम करण्याची संधी देखील मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही सकारात्मक बदल दिसू शकतात. नवीन योजना आखण्याची संधी मिळेल आणि त्या योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. योग्य गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थैर्य वाढेल आणि बचतीतही वाढ होऊ शकते. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ सुखद राहू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. काही लोकांच्या घरी सण, समारंभ किंवा आनंदाचा कार्यक्रम होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील वातावरण अधिक सकारात्मक आणि आनंदी राहण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ चांगला ठरू शकतो. अविवाहित लोकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम आणि समज वाढेल. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ सामान्यतः चांगला राहू शकतो. मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि यश वाढवणारा ठरू शकतो. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या विचारांना आणि मतांना महत्त्व देतील. अनेक क्षेत्रांमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. नोकरी क्षेत्रात काम करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश होऊ शकतात. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात आणि त्या यशस्वीपणे पार पाडण्याची संधी मिळेल. काही लोकांना पदोन्नती किंवा प्रतिष्ठाची नवीन भूमिका मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक, मोठे व्यवहार किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतात. योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होऊ शकते. सामाजिक जीवनातही तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील आणि तुमच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा करतील. काही लोकांना समाजसेवा किंवा सार्वजनिक कामांमध्ये भाग घेण्याची संधी मिळू शकते.
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ आनंदाचा ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि काही शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ तुलनेने चांगला राहू शकतो. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे स्वतःकडे दुर्लक्ष होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता 26 मार्चपासूनचा काळ मेष, कर्क आणि सिंह या राशींसाठी अनेक सकारात्मक संकेत घेऊन येऊ शकतो. आर्थिक प्रगती, नोकरीतील वाढ, व्यवसायातील नफा, सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक आनंद या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा दिसू शकते. तथापि ग्रहांची अनुकूलता ही संधी देऊ शकते, परंतु त्या संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी मेहनत, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. योग्य निर्णय, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा काळ तुमच्यासाठी खरोखरच सुवर्णकाळ ठरू शकतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक यश, आनंद आणि समृद्धी प्राप्त करू शकता. उपाय: मेष, कर्क आणि सिंह राशींवर शुक्र ग्रह कृपा होणार असल्याचे संकेत असले तरी ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय केल्यास ग्रहांची सकारात्मक ऊर्जा आणखी वाढते असे मानले जाते. खाली दिलेले काही पारंपरिक उपाय श्रद्धेने केल्यास धन, सुख आणि यश मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते. शुक्र ग्रह प्रसन्न करण्यासाठी उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी घरातील देवघरात देवी लक्ष्मी यांची पूजा करा. पांढरी फुले अर्पण करा आणि लक्ष्मी मंत्र किंवा श्रीसूक्त म्हणण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने धनप्राप्तीचे योग बळकट होतात असे मानले जाते. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. शुक्र ग्रहाचा संबंध पांढऱ्या रंगाशी जोडला जातो, त्यामुळे शुक्रवारी तांदूळ, साखर, दूध किंवा पांढरे कपडे गरजूंना दान करणे शुभ मानले जाते. यामुळे जीवनात सुखसमृद्धी वाढते असे मानले जाते. गाईला अन्न द्या. शुक्रवारी गाईला हिरवा चारा, गूळ किंवा भाकरी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. स्वच्छता आणि सुगंध याकडे लक्ष द्या. शुक्र ग्रह सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो, त्यामुळे घर आणि कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवणे, सुगंधी अगरबत्ती किंवा अत्तर वापरणे शुभ मानले जाते. स्त्रियांचा आदर करा. ज्योतिषानुसार स्त्रियांचा आदर केल्याने शुक्र ग्रह प्रसन्न होतो असे मानले जाते. आई-वडील, पत्नी किंवा कुटुंबातील महिलांचा सन्मान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. मेष, कर्क आणि सिंह राशीसाठी विशेष उपाय: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि मनात सकारात्मक संकल्प करा. घरात शक्य असल्यास शुक्रवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावा. अनावश्यक वाद टाळा आणि संयमाने निर्णय घ्या. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक पावले उचला. नियमित प्रार्थना किंवा ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. ग्रहांची स्थिती अनुकूल असली तरी परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्याशिवाय यश मिळत नाही. योग्य प्रयत्न आणि श्रद्धेने केलेले उपाय यामुळे जीवनात अधिक सुख, शांती आणि समृद्धी मिळण्याची शक्यता वाढते. धन्यवाद.